नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर भाग 2 म्हणजेच इतिहास विषयातील तिसरा धडा पृथ्वीवरील सजीव यांचा स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक पहिला, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते? एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते। एकपेशीय सजीव कसे निर्माण झाले? पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन जलाशयांची निर्मिती झाली। या पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले। पुढील प्रश्न क्रमांक 2, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले? उत्तर, शास्त्रीय संशोधनाच्या आधारे सुमारे 4.5 अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला। त्यांच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि त्यांच्या भोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। प्राण्यांची 2 वैशिष्ट्ये लिहा। पहिले वैशिष्ट्य, प्राणी श्वासोच्छवास करतात। 2, प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात। पुढील प्रश्न क्रमांक 3, पुढील चौकटीत लपलेल्या 5 ग्रहांची नावे शोधून त्यांच्या भोवती गोल करा। आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, त्याच्यामध्ये गोल करायचा आहे। मंगळ, शुक्र, बुध, युरेनस, नेपच्यून अशी 5 ग्रहांची नावे आहेत। प्रत्येक ग्रहाला गोल केलेला आहे। तुम्ही बाजूला पण अनुक्रमे उत्तर लिहू शकता। मंगळ, शुक्र, बुध, युरेनस, नेपच्यून याप्रमाणे लिहू शकता उत्तर। पुढील प्रश्न क्रमांक 4, पुढील घटना कालानुक्रमे लिहा। पृथ्वीवर जलाशयांची निर्मिती झाली। सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले। तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा ढग अवकाशात निर्माण झाला। उत्तर, पहिल्यांदा तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला। 2, सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। त्यानंतर पृथ्वीवर जलाशयाची निर्मिती झाली आणि शेवटी अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले। संपूर्ण स्वाध्याय आपण पाहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 1 ते 4 ची सर्व उत्तरे दिलेली आहेत। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।